नमः पार्वते पते हर हर महादेव. 12 ज्योतिर्लिंगाच्या पैकी दुसऱ्या ज्योतिर्लिंगाची कथा आपण आज बघणार आहोत. दक्षिण भारतातल्या आताच्या आंध्र प्रदेशातल्या क्रौंच पर्वतावर असलेलं हे ज्योतिर्लिंग, त्याचं नाव श्रीशैल्य आहे. मल्लिकार्जुन, श्रीशैल्य मल्लिकार्जुन या नावाने आपण ओळखतो. बहुतेक महाराष्ट्रातली माणसं जेव्हा तिरुपतीला जात असतात तेव्हा मध्ये मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन जातातच. म्हणजे पद्धतच आहे ती. विशेषतः आमच्या मराठवाड्यातली लातूर, धाराशिव, सोलापूर या भागातून जाणारी माणसं हैदराबाद आणि हैदराबादहून श्रीशैल्य दर्शन करून पुढे महानंदी, अजून एक शिवालय आहे, आणि मग तिरुपतीकडे जातात. या श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचं दर्शन करणाऱ्या माणसांना, म्हणजे जे पुत्राच्या लाभासाठी गेलेले आहेत, पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून जे मल्लिकार्जुनाचं दर्शन करतात ना, त्यांना मल्लिकार्जुन प्रसन्न होतो आणि पुत्रप्राप्ती होते असा विश्वास लोकांच्या मनामध्ये आहे. आता या मल्लिकार्जुनाच्या दर्शनाने पुत्रप्राप्ती का होते हे सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. मुळात तिथे शिव आणि पार्वती आपल्या पुत्रासाठी स्थानापन्न झालेले आहेत, आपल्या पुत्राच्यासाठी स्थानापन्न झालेले आहेत, आणि आपला पुत्र सुरक्षित असावा, छान असावा, तो आपल्या नजरेत असावा यासाठी शिव पार्वती तिथे विराजमान आहेत. हे श्रीशैल्य मल्लिकार्जुन स्थळ आहे ना, या शिवलिंगात दोन्हीही ज्योती आहेत. शिवाची ज्योत पण दिसेल आणि पार्वतीची ज्योत पण दिसेल. त्यामुळं इथे तुम्हाला गेल्यावर शिवपार्वतीच्या दर्शनाचा लाभ होतो. आणि इथे तुम्ही जर पुत्रप्राप्तीची कामना करून जाल तर तिथे नक्की होते. आता तुम्ही म्हणाल, कुलकर्णी ह्या कथा सगळ्या सांगताना तुम्हीच सांगितलं एक बेलपत्र, एक लोटा जल असं टाकून सगळंच प्राप्त होतं का? असं कुठे मिळत असतं का? या अशा चमत्कारांवर तुमचा विश्वास आहे का? तर मी एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. जिथे स्वतः ईश्वर आपल्या पुत्रासाठी विराजमान आहे, पुत्र प्रेमात विराजमान आहे, तिथे जाऊन जर तुम्ही त्याला देवा, तुला जसा आनंद मिळतो तसा मला मिळू दे की रे म्हणून गेलात तर तो तथास्तु म्हणणार आहे. तुमच्या पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण करणार आहे. देव जिथे ज्या कारणासाठी स्थित आहे ना, त्या कारणांचा लाभ होतो. जसं सोमनाथ मी तुम्हाला सांगितलं. सोमनाथाच्या कथेमध्ये चंद्राचा क्षय दूर व्हावा यासाठी तिथे प्रत्यक्ष शिव अवतरले, चंद्राला वर दिला, त्याचा क्षय दूर केला. तसं इथे भगवान शिव पुत्रासाठी अवतीर्ण झालेले आहेत. मग जो सोमनाथाचं दर्शन घेईल त्याचा क्षय दूर होईल, आणि जो मल्लिकार्जुनाचं दर्शन घेईल श्रीशैल्य पर्वतावर जाऊन त्याला पुत्रप्राप्ती होईल. देवाच्या जशा भावना आहेत तशी त्याची कृपा आहे. आता ही क्रौंच पर्वतावर शिव कसे दाखल झाले हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक कथा मला सांगावी लागेल. मला वाटतं ही कथा मी आधी सांगितलेली आहे, पण तरीही श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्यासाठी ही कथा मी तुम्हाला परत सांगतो. आणि उरलेल्या वेळेत म्हणजे आणखी एक ज्योतिर्लिंगाची कथा सांगून थोडी अर्धवट ठेवेल आणि मग पुढे जाऊ. म्हणजे आपल्या बरोबर 12 कथा ह्या होतीलच. एकदा शिवानी ठरवलं की कार्तिकेय आणि गणपती, कार्तिकेय मोठा गणपती छोटा, यांचा विवाह करायचा आहे. मग विवाह कोणाचा करायचा? तर जो ब्रह्मांडाची प्रदक्षिणा घालून येईल आणि जो पहिल्यांदा परत येईल त्याचा लवकर विवाह करायचा. झालं. दोघाही भावांनी ते मान्य केलं. कुमार कार्तिकेय आपल्या वाहनावर मयुरावर बसले, गणपती आपल्या वाहनावर म्हणजे उंदरावर बसले. आता मोराचं जाणं आणि उंदराचं जाणं यात फरक आहे की नाही? कुमार कार्तिकेय म्हणणारे हे गेलो आणि येतो पूर्ण प्रदक्षिणा करून. ते प्रदक्षिणेला गेले. गणपती हुशार, बुद्धीची देवता. गणपतीने काय केलं? ते म्हणाले माझं ब्रह्मांड काय आहे, माझं विश्व काय आहे? माझं विश्व माझे माता पिता. मग मी माझ्या माता पित्याला प्रदक्षिणा घालीन तर मला पृथ्वी प्रदक्षिणे, ब्रह्मांड प्रदक्षिणे इतकंच फळ मिळणार आहे. लक्षात घ्या,
ही कृती गंमत म्हणून केलेली नाही. म्हणजे उगा काहीतरी गणपतीनी हुशारी केली. अकबर बिरबलाची कथा नाही आहे ही. सोपं. अकबर बिरबलाची कथा नाही आहे. किती हुशार होता हे दाखवायसाठी रचलेल्या कथा नाही आहेत. किंवा त्या विजयनगरच्या तेनाली रामनच्या कथा नाही आहेत या, की किती हुशार होता तेनाली ते दाखवायसाठीच्या कथा नाही आहेत. या कथा मार्गदर्शक आहेत. आणि काय मार्गदर्शन आहे? तुमचं जग काय असलं पाहिजे? आपण सगळ्या जगाचा विचार करतो, पण आपल्या मातापित्याचा विचार करत नाही. आपल्या विश्वाची प्राप्ती मातापित्यापासूनच होते. या जगात आलो त्याच्यामुळंच आहे ना. ते आपलं गुरु गोविंद दोन उखडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणो दियो गोविंद दिखलाय. गुरु महत्वाचा आहे गोविंदापेक्षा, कारण गोविंद कसा ओळखावा हे गुरुनी सांगितलं. हे जग माझं आहे, पण या जगात आणलं कोण? मातापित्याने. म्हणून ते या विश्वाच्या बरोबरीचे आहेत. गणपतीने हुशारी दाखवली, प्रदक्षिणा मारली. आणि प्रदक्षिणा मारल्यानंतर म्हणाले, माते झाली माझी प्रदक्षिणा, तुम्हीच माझं जग, तुम्हीच माझं ब्रह्मांड, तुम्हीच माझं विश्व. झाली माझी प्रदक्षिणा. आणि पटलं ना ते, दोघांनाही पटलं. दोघांनी त्याचा विवाह सोहळा केला, लग्न झालं, गणपतीचा संसार सुरू झाला. आणि मग कार्तिकेय मागून आले. त्याने बघितलं हे सगळं मजाच चालली इकडे, आपण तर तसेच राहिलो. चिडले कुमार कार्तिकेय. आणि कुमार कार्तिकेयांनी चिडून महादेव पार्वती जिथे राहतात तिथे न राहता अन्य ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. आणि ते क्रौंच पर्वतावर निघून गेले. आणि त्या क्रौंच पर्वतावर निवास करू लागले. माँ होती है, आई असते. आई, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. या ओळी आपण ऐकत आलोत. हे लेकराचा आत्मा असते आई, आईचा आत्मा असतं लेकरू. आणि ते लेकरांसाठी ईश्वर असते. त्याच न्यायाने काळजी घेत असते. नाही हो, एकटाय तिथे, आपल्याला जायला हवं. शिव आणि पार्वती दोघंही क्रौंच पर्वतावर कुमार कार्तिकेयासाठी जाऊन राहू लागले. आता दोघं जाणं शक्य नव्हतं, म्हणून दोघांच्या मध्ये विभागणी झाली. अमावस्येला शिव जाऊ लागले, पौर्णिमेला पार्वती जाऊ लागल्या. अमावस्येला तुम्ही क्रौंच पर्वतावर, श्रीशैल्य पर्वतावर गेलात तर शिवांचं दर्शन होईल. पौर्णिमेला गेलात तर माता पार्वतीचं दर्शन होईल. आणि तिथे ते दोघंही एकाच शिवलिंगात दोघांच्या स्वतंत्र ज्योतींनी विराजमान होऊन ते मल्लिकार्जुन बनले. आणि तिथे ते भक्तांच्या पुत्रप्राप्तीच्या इच्छा पूर्ण करत राहिले. म्हणून त्या दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचं महत्व अफाट आहे. ही कथा मी थोडक्यात सांगतोय, कारण पुढची जी कथा आहे ना त्या जरा मोठ्या आहेत, त्यातले जरा वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत. म्हणून जरा मी पुढच्या कथेला स्पर्श करतोय याच याच्यामध्ये. आणि तिसरं ज्योतिर्लिंग कुठलं आहे तर उज्जैनी नगरी. पुरातन काळात याच उज्जैनी नगरीचं एक वेगळं नाव होतं अवंती. ही अवंती नगरी मोठी पुण्य पावन अशा स्वरूपाची नगरी होती. महाराष्ट्रातल्या माणसांना मला सांगायचं आहे, उज्जैन नगरीमधलं जे पुरातन शिवमंदिर आहे, जे मूळ शिवमंदिर आहे, ते एका मराठी माणसानी बांधलेलं आहे. म्हणजे हे एक ज्योतिर्लिंग असं आहे जिथे अहिल्यादेवींच्या याच्यापेक्षा सुद्धा आणखी एका मराठी माणसाचं नाव आहे. त्याची स्वतंत्र कथा मी तुम्हाला कधी सांगेल. पण जेव्हा मराठी मुलूक महाराष्ट्र सोडून मालवा प्रांतामध्ये जाऊ लागला होता, जेव्हा उज्जैन प्रांतामध्ये शिंदेंचं राज्य होतं, इंदोरमध्ये होळकरांचं राज्य होतं, खूप जवळजवळ होतं. म्हणजे शिंदे आणि होळकरांचं राज्य आधी जवळजवळ होतं. उज्जैन शहरामध्ये अवंती नगरामध्ये शिंदे राज्य करत होते आणि इंदोरमध्ये होळकरांचं राज्य होतं. पुढे शिंदेंना उज्जैनीमधून काढून पलीकडं ग्वाल्हेर संस्थानचं प्रमुख केलं गेलं आणि होळकरांच्या आणि शिंदेंच्या राज्याच्या मर्यादा नक्की केल्या गेल्या. पण त्याच काळात एका मराठी माणसानं हे मंदिर बांधलेलं आहे. त्याची कथा पुन्हा सविस्तर कधीतरी सांगेल, कारण आता आपल्याला याची कथा फार महत्त्वाची आहे, जी समजून घेतली पाहिजे.
या उज्जैन अवंती नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये, आणि या तीर्थक्षेत्राचं वैशिष्ट्य असं आहे, हे भक्तरक्षणासाठी आहे. भक्तरक्षण आहे. एक शब्द आपण नेहमी ऐकतो ना हिंदीत, काल क्या बिघाडेगा उसका जो भक्त हो महाकाल का. महाकालाच्या भक्ताचं कोणी काही बिघडवू शकत नाही. तशा या तिसऱ्या ज्योतिर्लिंगाचं मनोभावे पूजन करणाऱ्या, मी मनोभावे हा शब्द वापरतोय, अगदी मनोभावे हा शब्द वापरतोय. आपल्याला काय माहित आहे, पूजा करायची असते म्हणून पूजेचे सोपस्कार पूर्ण करणारे ते पूजा पूर्ण करत नसतात. भाव महत्वाचा असतो. आपण किती देवाच्या चरणी अर्पण झालोय हे महत्वाचं असतं. स्वतःला अर्पण करायचं असतं. अशा अवंती नगरामधली एक कथा तुम्हाला सांगतोय. अत्यंत तेजस्वी, श्रेष्ठ, सगळी भक्तिमार्गाने जाणारा एक ब्राह्मण त्या गावामध्ये राहत असतो. आता अग्निहोत्र करावं, पूजन करावं, आणि या पूजनातून आपण स्वतःसाठी चांगलं करावं, अशा स्वरूपाचा हा ब्राह्मण. या ब्राह्मणाला पुढे 4 पुत्र होतात. या 4 पुत्राची नावं देवप्रिय, प्रियमेधा, सुकृत आणि सुव्रत. सुकृत आहे, सुव्रत आहे. पुत्र कोणते आहेत बघा, नावं सुद्धा अशी उगाच नसतात होत. एक आहे देवप्रिय, देवाला जो प्रिय आहे आणि देव ज्याला प्रिय आहे तो देवप्रिय. दुसरा देवमेधा, देवाची जी मेधावी विद्या आहे ज्याच्याकडे असेल ते. दुसरा आहे सुकृत, चांगली कर्म करणारा. आणि चौथा आहे सुव्रत, ज्याचं व्रताचरण चांगलं आहे, असे सुव्रत. हेही पुत्र आपल्या पित्यासोबत त्या अवंती नगरीमध्ये अत्यंत कौतुकानं, अभिमानानं, सुखानं नांदत असतात आणि आपली यज्ञयागादी कर्म करत असतात. आणि याच वेळी रत्नमाल पर्वतावर दूषण नावाचा, जो दुसऱ्याला दूषण देतो असा एक असुर असतो. आणि या असुराच्या मनामध्ये या अवंती नगरीवर, उज्जैन नगरीवर राज्य करावं असं येऊ लागतो आणि तो आक्रमणाचा निर्णय घेतो. पुढे काय होतं आणि ते शिवलिंग कसं आकाराला येतं ते बघूया पुढच्या भागात.